कराडच्या प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या 113व्या जयंतीनिमित्त अभिवादन. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार उपस्थित. बातमी सुनील रासकर, संपादक, क्रांतीसूर्य न्यूज, सातारा. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 113व्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीतिसंगमावरील स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी स्मृतिस्थळावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी मंत्री बाळासाहेब पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी विद्यार्थींनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याला अभिवादन केले. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजकार्यासाठी कार्य करण्याचा संकल्प मन माझं भरून येते. आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान. आपल्याला माहित आहे की मी 2 फेब्रुवारीला पण इथे आले होते. माझी शपथ घेतल्यानंतर एक कर्तव्यनिष्ठ म्हणून मी समाधीस्थळी आले होते अभिवादन करायला. कारण आपल्या सर्वांचंच हे एक ऊर्जा स्थान आहे, शक्ती स्थान आहे. आणि आदरणीय दादांनी, आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वसा घेऊन आपली वाटचाल सुरू केलेली होती. दादांना नेहमीच त्यांच्या सर्वच दादांचं ते शक्ती स्थान होतं, स्फूर्ती स्थान होतं आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची वाटचाल केलेली होती. आणि मी सुद्धा याच पद्धतीने वाटचाल करण्याचा आपल्या सगळ्यांना मी शपथ घेते. आता काही वेळापूर्वीच बॉम्ब असल्याची एक थ्रेट आलेला आहे आणि असा मेल आला होता, त्यामुळे आता विधानसभा खाली केलेली होती. आताच आपल्याकडूनच ही मी बातमी ऐकली आणि मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर तो फोन खोटा होता असं मला सांगण्यात आलेलं आहे. अजून पाहतात क्रांतीसूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.